काही अभंग आणि त्या अनुषंगाने असणारं ते वेळ मला लागणार तो योगायोग असावा की मंदिराजवळ घर आणि कुठलाही वाटसरू आला की मंदिराकडे थांबतो आणि मग ते आईनं पहिला आम्हाला आदेश द्यायचा की त्यांच्या जेवणाची सोय काही आहे का पहा आणि सकाळच्या जेवणाची सोय या अनुषंगाने आम्ही विचारणा करायची आणि ते विचारून त्यांचं नियोजन व्हायचं. पहिली भाकर भाजली की 2 भाकरी त्यांना पोचती व्हायच्या आणि हे सर्व गोष्टी ऐकून आलेल्या आईच्या मांडीवर झोपूनच ते अभंग ऐकलेले ते करुण रसाचे त्या अनुषंगाने केली म्हणजे अवघा रंग एक झाला रंगला श्रीरंग मी तू पण गेले वाया तेव्हा मी पंढरीच्या राया हा सोराबाईंचा अभंग किंवा तुका महाराजांचा अभंगाचं तर ते विचार ते ज्ञान ते संयम म्हणजे कितीतरी उंचीवर घेऊन जातं त्या विचाराला आणि व्यक्तिमत्वाला. आणि या सर्व गोष्टी कधी कधी आईशी चर्चा व्हायची की अनेक संतांना आपण बघितलं की सर्व संतांचे एकूण आपण नावासमोर घेतली तर प्रत्येकाला एक समूह आहे जात आहे त्याच्या पाठीमागे उभा राहिली आणि त्या संतांना मोठं करण्यामध्ये त्यांचाही थोडा हातभार आहे. पण दुर्दैव असं की तुका महाराजांच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली धर्म परिवर्तन झालं आणि तुका महाराज गेली 700 वर्ष वेशीबाहेर असणारे समाजाबाहेर असणारे पुन्हा स्वातंत्र्योत्तर कालखंडातही वेशीबाहेर गेले समाजाबाहेर गेले हद्दपार झाले आणि म्हणून त्या विषयानं त्या अनुषंगाने त्यांच्यावर विचार व्हावा या गोष्टी मला नेहमी वाटायच्या आणि म्हणून त्यांचे ते अभंग सहजपणे की आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण वेदांचे वचन न कळे आम्हा किंवा आगमाची निधी निगमाचा भेद शास्त्राचा संवाद न कळे आम्हा म्हणजे त्यांचं ते संयम तो विचार आणि ती भावना त्या बालमनाला मला निश्चित स्पर्शून गेली आणि अशी कितीतरी अभंग मग माझ्या लक्षात आले की उसपरी डोंगा लसडवे डोंगा काय म्हणला श्री वरल्या डोंगा कमान डोंगी तीरनवे डोंगा काय बोलला श्री वरल्या रंगा टोकापरे डोंगा भावनवे डोंगा काय बोलला श्री वरल्या रंगा. म्हणजे अशा अनेक अभंगाच्या त्या शब्दांनी प्रश्न निर्माण केले आणि ते मी आईला विचारायचो म्हणजे असे कितीतरी प्रश्न येतील समोर आणि मग त्या अनुषंगानं तुका महाराज आणि मग तुका महाराजांना जे समाजाबाहेर केलं गेलं काही लोकांनी स्वीकारलं नाही त्या वेदना आणि ती वेदनादायक गोष्ट त्या बाळाला माझ्या चिटकली आणि मी ठरवलं की ते PhD करायचं त्याच्यावर पण तो योगा माझ्या त्या सिनाप्सिसच्या मुलाखतीमध्ये तो विषय आणि एकूण त्याच्या अभंगाची संख्या बघितली तर तो येणार नाही असं प्रगतीनं सांगितलं आणि अचानकपणे तो दुसरा विषय आला पण तो भाग वेगळा इकडला नाही आणि मग त्या अनुषंगाने की एकूण संत साहित्य आणि संत चळवळीनं किती मोठं कार्य केलं कारण प्राकृत भाषेची पावलं जिथं लिपली गेली अक्षर जिथं लिपली गेली ती अंबानगरी त्या अंबानगरीमधून ती आपली साहित्य चळवळ साहित्य परिषद खूप उत्तम आणि उपक्रम राबवत आहे त्याचाच एक भाग त्याचेच आपण एक पालिका आहोत आणि त्या अनुषंगाने भक्ती चळवळीनं किती मोठं कार्य केलं आणि म्हणून आम्हाला सहजपणे लक्षात येतं की विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आणि मग अनेक जण म्हणतात की संतांनी काय केलं संतांनी टाळण्याचं काम केलं उलट संतांनी माणसामध्ये ती वीरवृत्ती निर्माण नाही केली आणि मग परकीय आक्रमण आम्हाला त्या काळामध्ये पेलता आले नाही असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत तशी विचार कशी त्या विचाराची शक्ती असते तसं चिंतन असतं त्या अनुषंगानं पण एक लक्षात येतं आम्हाला की तुका महाराजांचा तो आढावा घेत असताना तो वाचत असताना की साधारण इसवी सन 1318 मध्ये देवगिरीच्या यादवांचा राज्य संपलं
आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये यादवी आणि सुलतानी सत्ता आणि त्यांची आक्रमणं झाली आणि अशा पडत्या काळामध्ये भाषा, संस्कृती आणि धर्म टिकवण्याचा जर मोठं कार्य कोणी केलं असेल तर हे संत मंडळी आणि चळवळी केलं हे सर्वांच्या लक्षात येतं. आणि त्यामध्ये विशेष करून तुकारामांचं खूप मोठं कार्य आहे. कारण त्यावेळेस हे यवनी सत्ता, राजसत्ता आणि त्यांचा आश्रय असल्यामुळे बहुसंख्य लोक धर्मांतर करत होते आणि आपण बघितले रजाकारच्या काळामध्ये अनेक अनुभव घेतलेली माणसं आजही जिवंत आहेत की कशा पद्धतीनं धर्मांतर होत होते. आणि त्या काळामध्ये भक्ती चळवळीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड, तुका महाराज आणि त्यांचं कुटुंब, गोरा कुंभार, संत सावतामाळी, राणीसुनार या सर्व मंडळींनी कर्मामध्ये देव शोधला, माणसामध्ये आणि मानवतेमध्ये देव शोधला आणि त्या अनुषंगानं हे भक्त चळवळीचं, मानवतेचं काम, हे कार्य पुढं घेऊन जाण्याचं काम केलं. आणि मग अशा कितीतरी गोष्टी आम्हाला त्या भक्ती चळवळीच्या अनुषंगानं महाराष्ट्राला मोठं करण्यात एवढंच काय तर ही भक्ती चळवळ आणि त्या अनुषंगानं जर ही शब्द आणि संस्कृती जर पुढं टिकवली नसती तर आम्हाला कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्यही बघायला मिळालं नसतं. कारण त्याच विचारावर, त्याच संस्कृतीवर ते स्वराज्य निर्माण झालं. कारण आपण बघतो की आचार्य विनोबा भावे यांच्यासारखे विचारवंत आणि चिंतक नाही. त्याने म्हटलं की परिस्थिती हे सर्व माणसाला निर्माण करत असते. परिस्थितीचे समकालीन काळावर गर्भसंस्कार होत असतात आणि हे विज्ञानाने मान्य केलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने अशी उंचीची माणसं निर्माण होतात आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम संत मंडळीनं आणि चळवळीनं केलं हेही दिसून येतं. आणि मग यामध्ये तुका महाराजांचं भक्ती चळवळीचं खूप मोठं कार्य आहे, खूप मोठं काम आहे. तोही भाग आपल्या चळवळीसाठी आणि तोही स्तुती उपक्रम आहे, तोही भाग वेगळेपणे चालतो. हेही आपल्या साहित्य परिषदेत खूप मोठं चांगलं वैशिष्ट्य असं म्हणायला हरकत नाही. तुका महाराजांच्या अनुषंगाने की तुका महाराज वेदनेचा सागर होते आणि विद्रोहाचा आधार होते हेही आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणून इकडे या भक्त चळवळ आणि भक्त चळवळीच्या अनुषंगाने तुका महाराजांचं कार्य आणि समाजामध्ये असलेली त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांच्या प्रतिष्ठेला भोग करून अनेक लोकांनी धर्मांतर केलं नाही. हा समूह, हा धर्म, ही संस्कृती वाढवण्याचं जोपासण्याचं काम केलं. त्यांच्या शब्दाला तेवढी किंमत होती. आणि मग ह्या सर्व गोष्टी पुढं आलेल्या आम्हाला दिसून येतात. त्या सर्व गोष्टी वाचनाच्या गोष्टी लक्षात येतात. आणि म्हणून जरी काही लोकांना वाटत असेल की या संत चळवळीनं काय केलं तर संत चळवळीनं महाराष्ट्र दिला, संत चळवळीनं मानवता दिली, संत चळवळीनं लोकशाही आणि लोकशाहीची मूल्य दिली, मानवतेची मूल्य दिली. त्या सर्व गोष्टी सहजपणे दिसून येतात. पण तरी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये संत तुका महाराजांना हद्दपार व्हावं लागलं समाजामध्ये, माणसामध्ये. ही एक वेदना आणि दुःखाची गोष्ट आहे. त्या अनुषंगाने तो विषय आणि तो भाग निवडला. म्हणून एकूण भक्ती चळवळीचा जर आशय आणि विषय जर बघितला तर ह्या सर्व गोष्टी सहजपणे लक्षात येतात. आणि म्हणून तुका महाराजांच्या जन्माविषयीचे काही निश्चित तारखा सापडत नाही. म्हणजे मी आत्ताही वाचले आणि ज्यावेळेस मला पीएचडीचा विषय घेतला होता आणि सिलॅबस तयार करायचा होता त्यावेळेस बघितलं पण ते काही निश्चित तारखा सापडत नाहीत. मात्र मृत्यूच्या संदर्भातल्या त्या अभंगामधून, नामदेव महाराजांच्या अभंगामधून त्या तारखा आणि त्या तारखेचा अंदाज आपल्याला निश्चितपणे मांडता येतो. एकूण त्यांचं गाव जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहुणपुरा आणि तिथून हे इकडं आले पंढरपूरला रमले आणि पंढरपूरला रमल्यानंतर त्या पुढच्या गोष्टी संत मंडळी, नामदेव महाराज, जनाबाई, नामदेवांसारखे गुरु लाभले त्यांना. आणि मग हा भक्ती चळवळ आणि विठ्ठलाप्रती भक्ती, मानवतेप्रती भक्ती आम्हाला सहजपणे दिसून येते. आणि म्हणून संत तुका महाराजांच्या जन्माविषयीची माहिती आणि ती गोष्ट तशीच आहे की तुका मेळा, कर्म मेळा, मेवणा, बंका, निर्मळा, सोयराबाई या सर्व गोष्टी. आणि तुका मेळा हे नाव कसं पडलं याही गोष्टीबद्दल एक नवल आहे, लौकिक आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून तुका महाराजांच्या या सर्व गोष्टीवर लक्षात येतं की हे विचार, हे साहित्य निर्मितीचं आणि नैतिकतेचं उसभरही भाग घडवून येतात. ते साहित्य निर्मिती केली ते अनेक गोष्टी लक्षात येतात. आणि म्हणून ते अभंगही की म्हणजे धाव घाली तो चालू नको बंद, बडवेमध्ये माहिती काय समजा अपराध, म्हणजे अशा सर्व गोष्टीमध्ये
ते किती उच्च पद्धतीने विचार मांडतात आणि मग तो भाग सहजपणे दिसून येतो. संत तुकाराम महाराजांच्या जन्माची कथा ही तशीच आहे. बेहनपूर या गावामध्ये एक विठ्ठल भक्त पाटील राहत होते आणि कोणतीही गोष्ट नवीन शेतात येऊ किंवा त्यांच्या व्यवहारात येऊ किंवा त्यांच्या संसारात येऊ तर ती गोष्ट ती विठ्ठलाला अर्पण केल्याशिवाय ते वापरत नसत, ते उपयोगात आणत नसत. आणि त्याच अनुषंगाने त्या वर्षी आंब्याच्या झाडाला खूप चांगले आंबे लागले आणि आंबे लागल्यानंतर आंबे पाड लागल्यानंतर उतरले आणि उतरल्यानंतर मात्र ते आंबे खायचे नाहीत विठ्ठलाला दिल्याशिवाय, पाठवल्याशिवाय असे निशांत आणि भक्त विठ्ठल होते. त्या अनुषंगाने ते सर्व आंबे एका पाटीत एका डाळीत 100 आंबे मोजून भरले आणि चिठ्ठी लिहिली आणि चिठ्ठी लिहून पुढे पाठवली. आणि म्हणून त्यांचे आईवडीलही तसेच विठ्ठल भक्त होते, ज्यांचं नाव आपल्याला सुदामा आणि सावित्री असं दिसून येतं. आणि मग ते नेहमीच पंढरपूरची वारी करायचं. आणि मग हे आंब्याची पेटी पाटी किंवा डाळ जे काय असेल त्यांच्या सोबतीनं ते पुढं पंढरपूरच्या वाटेनं चालती केली. आणि मदर दरमदर करत करत हे जोडपं विठ्ठल भक्तीच्या आशेनं पुढं सरकत होतं. आणि पंढरपूर काही अंतरावर आहे, जवळच आलं, 2 कोसार आहे, 4 कोसार आहे, अशा हिशोबानं पुढं सुद्धा चालत होते, पाठीमाग सावित्री चालत होत्या. आणि विठ्ठलाला या कथेच्या अनुषंगानं मी बोलतो किंवा जे साहित्य वाचलं त्याच्या अनुषंगानं त्याच्याबद्दल वेगळं काही बोलता येणारही नाही. आणि मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये विठ्ठलाने एका वृद्ध माणसाचं रूप धारण केलं आणि हातात थरथरत होते, भुकेनं व्याकुळ झाले, याची व्यथा त्याने व्यक्त केली आणि सावित्रीपाशी काहीतरी द्या या अनुषंगाने त्यांनी याचना केली. पण हे विठ्ठल भक्त असल्यामुळे देवाला दिल्याशिवाय आपण कसं द्यायचे, त्यांनी म्हणजे आमच्यापाशी काहीच नाही. तरी त्यांची परिस्थिती बघून सावित्रीने एक आंबा काढला आणि त्यांना दिला. त्या थरथरत्या हाताने तो आंबा घेतला, तो आंबा चाकला किंवा खाल्ला आणि अर्धवट खाणं झाल्यावर त्यांना आंबट लागला आणि तो परत त्याने सावित्रीकडे दिला आणि ते वचित ठेवला. ते पंढरपुरात जाऊन पोहोचले आणि पंढरपुरात पोहोचल्यानंतर मात्र ती चिठ्ठी किंवा ते पत्र आणि ते सर्व आंबे तिथल्या जे अधिकारी आहेत त्यांच्या हवाले केले आणि मोजल्यानंतर मात्र एक आंबा कमी निघाला. आंबा कसा कमी निघाला या सर्व बाबतची हकीकत सावित्रीने त्यांना सांगितली. आणि तो आंबा वटीत ठेवलेला त्यांनी बघितला तर वटीमध्ये एक मूल दिसलं. आता प्रत्येकाचा विचार चिंतन वेगळा आहे. तुम्हाला त्यामुळे संदर्भ दिसला आचार्य विनोबा भावेंचा की जसं आम्हाला विचार येतो तसं आम्हाला दिसलं त्या अनुषंगाने. आणि म्हणून तो सुंदर मूल दिसलं आणि ते सर्व हकीकत भेटल्यानंतर ते पांडुरंगानं देवानं आंबा चोखला आणि म्हणून ते टोका मिळाला. अशा अनुषंगानं त्यांचं नामकरण झालं किंवा नाव ठेवलं आणि तुकाराम महाराजांच्या जन्माविषयीची एकूण अशी कथा येते ही आम्हाला सहजपणे दिसून येते त्यांची माहिती. एकूण तुकाराम महाराजांच्या कुटुंबाची माहिती बघितली तर समकालीन परिस्थितीमध्ये अनेक संतांनी भक्ती चळवळीचं खूप मोठं कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. मानवतेचं खूप मोठं कार्य करून केलेलं दिसून येतं. त्यामध्ये तुकाराम महाराज आणि त्यांचे पूर्ण कुटुंब म्हणजे तुकाराम महाराज, सोयराबाई पत्नी, मुलगा कर्मवेळा, मेवना बंका आणि बहीण निर्मळा या 5 लोकांनी सेवेचं व्रत भक्तीचं व्रत स्वीकारलं. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या अभंगाची संख्या कमी जास्त प्रमाणात आहे. बरेचसे म्हणजे असे विषय आणि असे निर्माण झाले. मला वाटतं त्यांच्या अभंगामध्ये जसं आपण म्हणतो ना की कुणी जर कविता लिहितो आणि मग जे कुणी श्रेष्ठ असेल उच्च असेल असं त्याला वाटतं त्याच्याकडे दाखवतो आणि मग त्याच्यावरती संस्कार रूपी त्याच्या पद्धतीनं त्याच्या विचाराच्या आचाराच्या पद्धतीने त्याच्यावरती शब्दांमध्ये थोडं बदल करण्याचा प्रयत्न करत असतो, सांगत असतो किंवा उपदेश करत असतो. असंही मला एकूण संत साहित्याच्या बाबतीत वाटतं की काही शब्दांच्या बाबतीत अभंगाच्या बाबतीत वाटतं की असा संस्कार झाला असावा. आणि म्हणून समकालीन परिस्थितीमध्ये त्या गोष्टी सहजपणे लक्षात येतात. एकूण या 5 लोकांच्या अभंगांची संख्या आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांची संख्या 350 आहे. आणि या 4 जणांची 150 आहे. एकूण तुकाराम महाराज 350, संत सोयराबाई 62, संत कर्ममेळा 27,
संत निर्मळा 24 संत बंका या अनुषंगाने आणि सोयराबाई आणि बंका यांच्याविषयी थोडकी जर माहिती बघितली तर ते मूळचे पंढरपूरचे आणि त्या अनुषंगाने त्यांची माहिती अशी की त्यांना 2 मुलं, एक बंका आणि सोयरा, आणि ते दोघांचं सोयराबाई तुका महाराजांना दिल्या आणि बंका यांना निर्मळा दिली. या अनुषंगाने ही मुले, पण ही दोन्हीही विठ्ठलावर निश्चित भक्ती करणारे होते. त्याच अनुषंगाने त्या गोष्टी आमच्या लक्षात येतात, सहजपणे दिसून येतात. आणि हे सर्व करत असताना रोजची कामे, नित्यनेमी कामे करायची, संसारामध्ये जीवनामध्ये जगत असताना शेतीला बांध घालणे, बांधबंदिस्ती करणे, मिळालेली जनावरे ओढून नेणे, आणि म्हणून अनेक अभंगातून किंवा नामदेव महाराजांनी किंवा अनेक जनाबाईंनी आपल्या लक्षात येते प्रत्यक्ष अशा कामामध्ये पांडुरंग त्यांना मदत करायचा, हे सर्व कामं त्यांना करू लागायचा. आणि म्हणून त्या गोष्टी सहजपणे पुढे होत गेल्या आणि ती भक्ती अजून